नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच शिष्यवृत्ती अभ्यास. आपली आणि आपल्या आईवडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून हा शिष्यवृत्तीचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, प्रत्येक मुद्दा समजून घ्या आणि व्हिडिओवर आधारित शेवटी एक सराव चाचणी दिली जाईल. ती सराव चाचणी नक्की सोडवा आणि तुम्ही सोडवलेल्या प्रश्नाची उत्तरे कमेंटमध्ये लिहा. तुमच्या चुका आणि शंका समजून घेऊनच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. आजचा हा अभ्यास उद्याचे यश आहे आणि थोडा अभ्यास वाढवला तर मोठे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे चला तर मग आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करूया आणि यशाच्या दिशेने ठाम पाऊल टाकूया. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 यामधील इंग्रजी विषय. त्यामधील पहिला घटक युनिट 1 असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड. अक्षरे व ध्वनी यांची सांगड हे आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला यामध्ये काही मोजके महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यायचे. इंग्रजी भाषेमध्ये एकूण 26 मूळाक्षरे आहेत. या मूळाक्षरांना अल्फाबेट्स असे म्हणतात. हे मूळाक्षरे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये पहिली लिपी म्हणजेच कॅपिटल लेटर्स हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि दुसरी लिपी स्मॉल लेटर्स हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या अल्फाबेट्समध्ये 26 अल्फाबेट्समध्ये ए ई आय ओ यू ही 5 अक्षरे ओवेल्स म्हणजे मराठीमध्ये स्वर म्हणतो आपण त्याला असतात व बाकीची सर्व म्हणजे 26 मधून 5 गेले, 5 ही स्वर आहेत म्हणजे ओवेल्स आहे आणि उरलेली 21 अक्षरे ही व्यंजन आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्सोनंट्स म्हणतो. मग या इंग्रजी भाषेमध्ये या वर्णमालेतील प्रत्येक अक्षराला एक वेगळा साऊंड आहे म्हणजे उच्चार आहे आणि ते उच्चार आपण थोडा अभ्यासणार आहोत आणि त्यावर आधारित प्रश्न सुद्धा पाहणार आहोत. मग त्यामध्ये पहा, इंग्रजी वर्णमालेत ए ई आय ओ यू या स्वरांचे ओवेल्स उच्चार सामान्यतः पुढीलप्रमाणे आहे. तर एचा उच्चार ॲ, आ, एचा उच्चार अ पण होतो कधी कधी आणि केव्हा केव्हा एचा उच्चार ए होतो. ज्या वेळेस एखाद्या वडला एखाद्या शब्दाला शेवटचे अक्षर जर ई असेल तर त्यावेळी या एचा साऊंड ए असा होतो. हा महत्वाचा नियम तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा आणि हे सर्व उदाहरणं वाचून घ्यायची. कुठला साऊंड आहे, कुठला अक्षर पाहू आपण ई आणि ईचा साऊंड ए, ईचा साऊंड ई सुद्धा होतो आणि ईचा साऊंड ई होतो. ही उदाहरणे सुद्धा वाचून घ्यायची. पुढे पहा, पुढे आहे आय, आयचा साऊंड ई, आयचा साऊंड आई आणि आयचा साऊंड अ असा सुद्धा होतो. ही सर्व उदाहरणे वाचून घ्यायची. ऊचा साऊंड ओ, आऊ, ऊचा साऊंड अ आणि ऊचा साऊंड अ असा सुद्धा होतो. इथे जर आपण पाहिलं तर अनियन म्हणतो, मंकी म्हणतो, इथं अ येतो साऊंड ओचा. यूचा साऊंड अ, उ आणि यूचा साऊंड यू. पुढे पहा, हे आपण ओवेल्सचे साऊंड पाहिले. आता कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन आणि व्यंजनांची साऊंड पाहूया आपण. यामध्ये बीचा साऊंड ब. उदाहरणं सर्व उदाहरणं तुम्ही वाचून घ्यायची. सीचा साऊंड क आणि सीचाच साऊंड स सुद्धा होतो. डीचा साऊंड ड, एफचा साऊंड फ, जीचा साऊंड ग होतो आणि कधी कधी जीचा साऊंड ज सुद्धा होतो. जसं जिराफ, जेम, जेंटल. एचचा साऊंड ह, जेचा साऊंड ज होतो, केचा साऊंड क, एलचा साऊंड ल, यमचा साऊंड म, एनचा साऊंड न, पीचा साऊंड प, क्यूचा साऊंड क आणि क्यूचा साऊंड क्व, आरचा साऊंड र, एसचा साऊंड स आणि एसचा साऊंड झ होतो. जसं रोझ, वाझ. टीचा साऊंड ट, व्हीचा साऊंड व्ह आणि डब्ल्यूचा साऊंड व. एक्सचा साऊंड क्स, ग्झ आणि झ सुद्धा होतो. वायचा साऊंड य आणि झेडचा साऊंड झ असे साऊंड आहे आणि हे सर्व उदाहरणं आपण पाहायचे आहे. मग यामध्ये आपण सुरुवातीला सॅम्पल क्वेश्चन पाहूया आणि नंतर नमुना प्रश्न सुद्धा सोडवून घेऊया आणि शेवटी तुमच्यासाठी तुमच्या सरावासाठी 5 प्रश्न येतील ते तुम्ही सोडवायचे आहे. चला तर मग
पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. चूज द वर्ड दॅट बिगन विथ अ डिफरंट साऊंड. चूज म्हणजे निवडायचं आहे तुम्हाला आणि असा शब्द निवडायचा आहे, वर्ड निवडायचा आहे ज्याचं बिगन विथ डिफरंट साऊंड, वेगळ्या साऊंड म्हणजे तयार झालेला शब्द पर्यायातील तो तुम्हाला निवडायचा आहे. आणि इथे प्रश्नाच्या खाली जे मराठीत तुम्हाला समजण्यासाठी जे मराठीमध्ये हा प्रश्न दिलेला असतो तर याचे वाचन सहसा करायचेच नाही, कारण याचे वाचन केलं तर तुम्हाला उलट भारी जाऊ शकते. बोर्डाच्या पेपरमध्ये मराठीमध्ये असं लिहून दिलेलं नसते. त्यामुळे आपण हा प्रश्न इंग्रजीमधूनच वाचायचा आणि इंग्रजीमधूनच समजून घ्यायचा. इथं ब आहे सुरुवात, बॅट, बॅग, सॅड आणि बॅड, त्यामुळे आपलं उत्तर येईल सॅड. हा यस वेगळा साऊंड आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे, विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट बिगन विथ द साऊंड के. तर डज नॉट आहे, या शब्दाला अधोरेखित करायचं म्हणजे चुकलं पाहिजे नाही. आणि विथ द साऊंड के, केचा साऊंड नसणारा शब्द ओळखायचा आपल्याला. सायकल, कुक, कार, कॅट या तिघांमध्ये क चा साऊंड आहे, इथे स साऊंड आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 पहा. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न आहे, विच ऑफ द गिवन वर्ड्स बिगन्स विथ द साऊंड ह. ह न बिगन्स म्हणजे सुरुवात, ह न सुरुवात झालेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इथे एकच शब्द आहे हॉर्न, इथे ब आहे, इथे क आहे आणि इथे ट आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. खूप सोपी प्रश्न येतात, फक्त वेळेचं नियोजन करावं लागणार आणि प्रश्न काळजीपूर्वक वाचावा लागणार. सोपी चूक काढली तर नक्कीच तुम्ही सर्वच्या सर्वजण मेरिटमध्ये येऊ शकणार आणि चांगले गुण सुद्धा तुम्हाला मिळणार. प्रश्न क्रमांक 4. चूज डिफरंट प्रोनाऊन्सिएशन म्हणजे वेगळं, डिफरंट प्रोनाऊन्सिएशन ऑफ ओवेल ए फ्रॉम द गिवन वर्ड. म्हणजे खालील शब्दातील एचा वेगळा साऊंड तुम्हाला ओळखायचा आहे. डिफरंट प्रोनाऊन्सिएशन. इथं ब ॲट, इथं ॲ आहे साऊंड. क ॲप, कॅप ॲ आहे. ब ऑल बॉल, इथं ऑ साऊंड आहे आणि फ ॲन फॅन, इथे ॲ साऊंड आहे. म्हणजे डिफरंट साऊंड पर्याय क्रमांक 3. चला तर मग तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन समजले असतीलच. आता आपण पुढले प्रश्न सोडवूया. आता आपण सोडून घेऊया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस म्हणजे सराव प्रश्न सोडून घेऊया. आता मी जेव्हा सराव प्रश्न वाचणार तुम्ही सुद्धा तो प्रश्न समजून घ्यायचा आणि उत्तर मी काढायच्या आधी तुम्ही सुद्धा तुमचं उत्तर मनातल्या मनात काढून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला किती प्रश्न समजून राहिले, किती प्रश्न येतात हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि काय चूक होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला कळेल. पहिला प्रश्न पाहूया. चूज म्हणजे निवडायचा आहे द वर्ड दॅट बिगन्स विथ अ डिफरंट लेटर. इथे डिफरंट साऊंड नाही, इथे डायरेक्ट दिला आहे डिफरंट लेटरनं सुरुवात झालेला वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इथं लॉक, इथे यल न सुरुवात झाली, इथे जी, यल, यल डिफरंट लेटर आहे जी, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. विच ऑफ द गिवन वर्ड, विच म्हणजे कोणता, डज नॉट हॅव लेटर वाय इन इट. डज नॉट म्हटलं नसणार आणि कोणतं लेटर नसणार, वाय, वाय नसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. इथं युअर, डे, पार्ट आणि पार्टी, इथे वाय आहे, इथे सुद्धा वाय आहे, इथे वाय आहे, इथे वाय नाही, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. चूज द वर्ड विच हॅज अ डिफरंट साऊंड. असा शब्द शोधायचा आहे ज्याचा वेगळा साऊंड आहे ऑफ लेटर जी इन द बिगिनिंग. यामध्ये जी लेटर आहे सर्व याला, पण जीचा वेगळा साऊंड कोण्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. इथं आपण पाहिलं तर गार्डन, इथं गर्ल, इथे गॉगल आणि इथे इथे जीईएम, इथं आपण जेम म्हणतो, गेम म्हणत नाही. त्यामुळे इथं ग चा उच्चार ज सारखा येतो, इथे ग ग ग, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. चूज द डिफरंट प्रोनाऊन्सिएशन ऑफ ओवेल ए फ्रॉम द गिवन वर्ड. डिफरंट प्रोनाऊन्सिएशन म्हणजे डिफरंट म्हणजे वेगळं प्रोनाऊन्सिएशन कोणत्या याचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. इथे केक तुम्हाला आधी सुरुवातीला जेव्हा शिकवलं तेव्हा सांगितलं होतं मी, जर एखाद्या शब्दाला शेवटी ई येत असेल तर या एचा साऊंड ए असा होतो, म्हणजे केक, मेक. इथं बॅक आहे आणि इथे पण टेक म्हणजे एचा साऊंड ए होतो आणि इथे एचा साऊंड ॲ होतो, त्यामुळे हे डिफरंट आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3.
पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. सिलेक्ट द वर्ड बिगिनिंग विथ एफ साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन. एफ साऊंड कोशात आहे? तर इथं बॅट, टॅप, फॅट आणि पॉट. तर इथं एफ साऊंड आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. विच वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड ॲट द एंड. एंड म्हणजे शेवटी. शेवटी डिफरंट साऊंड कशाचा आहे? इथं किक, इथं क साऊंड, पीक क साऊंड, सिक क साऊंड आणि इथं रिंग ग साऊंड आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग. सुरुवातीला डिफरंट साऊंड पाहिजे आपल्याला. इथे टायगर, इथे द, इथे टॅग, इथे टॉप, इथं द साऊंड वेगळा आहे आणि बाकी सगळे इथे ट साऊंड आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8. चूज द लेटर विथ प साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन. प साऊंड पाहिजे आपल्याला, तर प साऊंड तर पीचाच येतो, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. फाइंड द लेटर फॉर द गिवन पिक्चर. हा पिक्चरसाठी, या पिक्चरसाठी कोणतं लेटर आपण वापरतो? तर हे रोज आहे आणि रोजसाठी आर म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सरावासाठी प्रश्न येणार आहेत. प्रश्न क्रमांक 10. विच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो डज नॉट बिगन विथ द साऊंड. डज नॉट, द साऊंड नसणारा शोधायचा आहे तुम्हाला. तर इथं दॅट, इथे थंब, द, देअर, यामध्ये द साऊंड आहे, इथे पण द साऊंड, इथे पण द साऊंड, पण इथे थ साऊंड आहे थंब, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आज आपण युनिट 1 इंग्लिश यामधील पहिला घटक पाहिलेला आहे. मला आशा आहे की आपणाला हा पूर्ण व्हिडिओ समजला असेल आणि हे प्रश्न सुद्धा समजले असतील. आता आपल्या स्क्रीनवर तुम्हाला 5 प्रश्न पुढे दाखवले जातील आणि ती 5 प्रश्न आपण अत्यंत काळजीपूर्वक सोडवायची आणि कमेंट करून मला उत्तरे द्यायची. तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा आणि शिष्यवृत्तीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर नक्की सबस्क्राईब करा. मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी आपल्याला पुढे दिलेले 5 प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये मला त्याची उत्तरे द्या. थँक्यू.